नमस्कार मित्रांनो, गाडी सोडायची आहे भरण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, दुपारचे 1:15 वाजलेत। घरीच आहे, निघते आता मार्केटला जायला। सकाळी उठलो, मार्केटला ती गाडी लावून आलो 10 टायर आपली, कारण की तिचं लाईनरचं वगैरे काम करायचं होतं, त्याच्यामुळं मार्केटला गेलो। त्याच्यानंतर गेलो, कटिंग वगैरे करून आलो। आता जेवण केले, आता चाललो परत मार्केटला। आज त्याच्यामुळे जरा उशिरा ब्लॉग चालू करतोय। मार्केटला जाऊन तिचं काम झाल्यानंतर तिला परत आपल्याला शिरवळला सोडायचं, तिला पण म्हैसूरची ऑर्डर आहे। मग मार्केटला चाललोय, त्याच्यासाठी काम होत आलं असेल, बघूयात, पहिले जाऊयात, कळेल तिथं गेल्यानंतर किती काम झालंय आणि काय नाही। कुंदन शेट वगैरे पण येणार, आम्ही सगळेजण जाणार आहे गाडी सोडायला। आणि उद्या सकाळी निघणार आहे मग मी बेंगलोरसाठी, कारण की ही गाडी आता कधी भरून निघते का माहिती। जर ही गाडी पण भरून निघाली तर सगळ्या गाड्या संगतीच जाऊया। कुंदन शेट आणि पप्पू ती 10 टायर घेणार आहे आणि मी एकटा 12 टायर घेऊन जाणार। तर जाऊयात मित्रांनो, पहिले मार्केटला आलोय मित्रांनो। लायनरचं काम चालू आहे बघा। हाऊसिंगचे टायर खोललेत आत्ता, पुढचे टायर झालेत करून, त्या साईडला सगळं काढून घेतलं, पुढचे झालेत, मागचे हे राहिलेत। बंद आहे सगळं मार्केट बघा, त्यामुळं काय निवांत आहे सगळं। तरी अजून 2 तास जातील माझ्या अंदाजात, 2-3 तास जातील। 5-6 वाजता निघायला लागेल गाडी घेऊन। सगळं बंद आहे मार्केट। कुंदन शेट येतात एक 15-20 मिनिटात, येऊन गेले तिथं सिटी प्राईडचे इथे गेलेत, येतील आता थोड्या वेळात। मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत, आम्ही चाललोय आता बघा, आमच्या बरोबरच फिरतोय। गाडी सोडायला जायचंय इथं शिरवळला, माग बघा त्या इथून गाडी दिसते आपली। गाडी सोडायची आहे भरण्यासाठी, मग रिक्षा घेऊन जाणार आहे। कुंदन शेट आणि पप्पू ती गाडी घेते, मी आणि पिल्या रिक्षात जाणार आहे, आणि येताना सगळेजण आम्ही रिक्षात येणार आहे। आता निघते, तिथं काम झालं सगळं लायनर वगैरेचं, फक्त गाडी देऊन यायचा। उशीर होईल, पाऊस पण चालू झाला, पाऊस पडतोय बाहेर सारखा कंटिन्यू। तर जाऊयात, निघूयात आता पहिले। बापदेव घाटात आलोय मित्रांनो। बापदेव घाटातून बघा कसं दिसतंय, फुल ट्रॅफिक जाम आहे। आम्ही रिक्षा घेऊन पुढे आहे, मी आणि पिल्या। कुंदन शेट माग येतेत बघा, गाडी आली दिसते का? कुंदन शेट येते, जराच आता अंतर फरक आहे आमच्यात आणि त्यांच्यात। तर जाऊया आता, ते पण येतीलच आता, निघूयात मित्रांनो। रात्रीचे 8:30 वाजलेत, आलो आता केसुडीच्या पंपात, मागं गाडी लावली। नागेशीला आता थोड्या वेळाने आणि घेऊन जाईल भरण्यासाठी। मी, कुंदन, पिल्या, पप्पू, सगळी गँग आहे आमची, आलोय मस्तपैकी। रिक्षा आमची बघा माग, आता रिक्षाने जायचं आम्ही। पिल्या आलाय, पाऊस लय खतरनाक आहे, जोरात पाऊस चालू आहे, अख्ख्या रस्त्याने पाऊस चालू आहे, त्याच्यामुळेच लपडे। आता निघत, गाडी लावलेली आहे, आता निघायचं मित्रांनो, घरी जायचं। घरी पण बोंबाबोंब चालू आहे, घरी असलं तरी घरात थांबत नाही म्हणून। तर निघूयात मित्रांनो पटकन। मित्रांनो, रात्री गाडी सोडली आम्ही शिरवळला, यायला उशीर झाला, म्हणजे घरी पोचता पोचता मला 11:30 वगैरे वाजले। पाऊस होता खूप, पाऊस एकदम भयानक होता, जाताना पण होता। आपल्या पुण्याच्या साईडला नव्हता, शिवापूर वगैरे पर्यंत पाऊस कंटिन्यू होता आणि चांगला जोरात होता। आणि रिक्षाचं जरा खूप वर्षानंतर रिक्षा वगैरे चालवली, आणि त्या रिक्षाच्या लाईट जरा कमी होत्या, त्यामुळे ते सावकाश यायला लागलं। आणि हे आपल्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, तर
रस्त्याची अवस्था भयानक झाली, त्याच्यामुळं उशीर लागला. नागेशनी गाडी आज सकाळी एंट्री केली, कारण की रात्री तो कुठंतरी वाईला गेलता वाटतं, त्याच्यामुळं रात्री काय त्याला करता नाही आली गाडीची एंट्री. आता सकाळी त्यांनी गाडीची एंट्री केली. लवकर भरून होईल, कारण की अर्ध्या दिवसच एशियन पेंट कंपनी चालू आहे. मग फोन येईल दुपारपर्यंत बहुतेक त्याचा, की भरली की मग संध्याकाळी आम्ही निघू. त्यांचा म्हैसूरचा माल आहे कुंदन शेठचा, आणि आपला आहे बँगलोरचा, तर ते म्हैसूरला जातील. पण ते थांबणार आहेत, त्यांना गाडीचं जरा नितीन मिस्त्रीकडे काम वगैरे करायचं आहे. आपण निघालो की डायरेक्ट बँगलोरच. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.